And this is Dr. Jyoti Joshi, live from Joshi Panchakarma Clinic, Panvel. So basically, I actually examined this patient. I did the treatment. The patient came with the lumbar belt with a number of medication और पेशेंट को मतलब लिटरली पेशेंट की मूवमेंट ऑलमोस्ट कछवे जैसी थी, इतनी ज्यादा मतलब ऐसे एक तो प्रोटेक्टिव एक स्पाज्म आ जाता है बॉडी में एंड पूरा मतलब पूरा लंबर स्पाइन देयर इज अ डीजनरेटिव चेंजेस एंड ऑलरेडी द पेशेंट इज यूज्ड टू टेक एन नंबर ऑफ मेडिकेशन स्पेशली द पेन किलर्स, उसके साथ विटामिन D3 सारी कॉम्बिनेशन तो आ ही जाता है. सो ऐसे कंडीशन में विद इन 24 आवर्स आयुर्वेदा से हम कुछ एक्सपेक्ट कर सकते हैं क्या कि पेशेंट को ठीक लगेगा, पेशेंट बेटर फील करेंगे? ये आंसर मैं करने से बेटर है क्योंकि पेशेंट हैड रोड एक्सीडेंट में भी ट्रॉमा है. So yeah, definitely I'm trying actually in December. My Pankaj ji, I'm telling this for you. In December मेरे भाई की शादी है, उसके बाद जैन या फरवरी में I will start the my consultation in Dubai. Definitely, that is for sure, and I will visit mostly January or February mein I will be there. So I'm really sorry you're calling me continuously, but I'm not able to make it because of my other commitment. But definitely, so ये चीज हम करेंगे. So within 24 hours हम आयुर्वेदा से क्या मतलब एक्सपेक्ट कर सकते हैं? ये बहुत सारी क्वेश्चन मार्क होते हैं एंड उसका आंसर हम पेशेंट से सुनते हैं बिकॉज हमेशा मैं और मेरे पेशेंट या मैं और मेरी बुक्स ऐसे हम आपसे बात करते हैं. सो जब ये पेशेंट आए थे लास्ट टाइम, सो yes, thank you so much, and I'm really glad. Thank you for your this much trust on the clinic and the Ayurved especially. Thank you so much Pankaj ji. So basically हम 24 आवर्स में सीवियर लंबर स्पॉन्डिलाइटिस जहाँ पे पेशेंट का रोड एक्सीडेंट, मल्टीपल रोड एक्सीडेंट है, इंजुरी है, डीजनरेटिव चेंजेस है. सो ऐसे कंडीशन में हम क्या एक्सपेक्ट कर सकते हैं? 24 घंटे के अंदर पेशेंट कितना बेटर फील कर सकता है वो अभी हम लोग देखेंगे. सो लेट्स लिसन फ्रॉम द पेशेंट. येस, नमस्कार, काय नाव आहे तुमचं, कुठून आलात तुम्ही? तुम्ही जेव्हा काल आला होता तेव्हा काय त्रास होत होता आणि आता आज काय फरक वाटतोय तुम्हाला? खूप खूप विकनेस पण जाणवत होता आणि त्या कमरेमुळे मला पूर्ण उभं राहायची ताकदच नव्हती. असं वाटायचं की मी पडणार किंवा माझा पाय खालून जाणार असं वाटत होतं, कुठेतरी तोल जाणार माझा. मग मी पट्टा लावून आली होती ना इथे. येस. आणि इथे तुम्ही आल्यानंतर मला आतमध्ये सांगितलं नव्हतं काय असं करणार म्हणून, पण मी थोडस दुखलं वगैरे, पण मला नंतर फील झालं की अरे आपण खूप चांगल्या मेडिकल ट्रीटमेंट मधून जातोय आणि एनर्जेटिक नंतर वाटायला लागलं मला. 3-4 तासात म्हणजे रात्री 7ला गेली, 12-1 वाजता मला असं वाटलं आता मी चपाती भाकरी बनवू शकते. एक्सलेंट. स्वतःची म्हणजे पीठ मळवू शकते. मला दोन्ही हाताने असं म्हणजे या लेफ्ट हाताने तर फिरायला मिळतच नव्हतं. मग मी सकाळी 5:30ला टिफिन पण बनवला. व्हेरी गुड. आणि मला रोज अंग वगैरे माझं कापायचं ते बंद झालं. माझी कंबर दुखायची कमी आली, म्हणजे जवळजवळ मला 65% म्हणा ना, 70 म्हणालात तरी चालेल, परफेक्ट बरं वाटायला लागलं. तुमचा कमरेचा पट्टा घरी ठेवला मी, कालपासून उशाला आहे तो उशालाच आहे. एक्सलेंट. आणि विदाउट कमरेचा पट्टा आता किती चाललात तुम्ही? काल मी संध्याकाळी परत 8:30ला पनवेलमध्ये बाबांना पण बघायला गेली होती. अरे वा. आणि 2 जिने चढून गेली. एक्सलेंट. 2 मजले. आणि त्यानंतर आम्ही थोडस बाजारात शॉपिंग पण केलं आणि मग घरी जाऊन 10-10:30ला झोपली जेवून. आणि आज आता विदाउट बेल्ट काय काय केलं? आज विदाउट बेल्ट दुपारचं जेवण बनवलं, चपाती भाजी आणि भाकरी भाजी बनवली. भाकरीला पीठ जास्त मळायला. येस. आणि आता शॉपिंग पण किती चाललात? तरी मी 1 तास चालले. बेल्ट आहे नाही. येस. आधी आणि रस्ता क्रॉस करताना मी घाबरायची की मी जर कुठे मध्ये थांबली, माझी कंबर दुखते म्हणून जर मला काय झालं तर गाडी येऊन मला उडवेल. कारण गाडीचा ऍक्सिडेंटची मला खूपच भीती वाटायची. म्हणून झालेले आहेत म्हणजे असं ऍक्सिडेंट फेसवर दिसतं असं.
दात पण खाली पडलेले येस. आता काम करायचं. तर ते म्हणजे मला आता होप्स आहेत की ह्या ट्रीटमेंट मध्ये मला 100% बरं वाटेल. काल तुम्ही आला होता तेव्हा वाटलं होतं लगेच रडत पट्टा होते. निघून जाईल आणि लगेच तुम्हाला चालता येईल, तुमची कामं करता येईल असं वाटलं होतं? ऍक्च्युली तुमच्या दवाखान्याच्या बाहेरून मला असं वाटलंच नव्हतं की एवढं सुंदर मॅडम असतील. ओके. काय वाटलं होतं तुम्हाला जेव्हा तुम्ही आला होता तेव्हा? हातच छान आहे आयुर्वेदावर विश्वास. येस. बट जेव्हा तुम्ही आला होता तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं? किती वेळात बरं वाटेल, काय बरं वाटेल? वाटेल काय माहिती. आता मी आणखीन तापाने फणफणीत असं वाटलं होतं कारण मी वीक आहे. येस. माझं वजन पाहिजे तेवढं नाहीये आणि आता वाढायला लागलंय माझं वजन. त्यामुळे तर कधी बरं वाटेल असं काय वाटलं होतं? आयुर्वेदिक मी ट्रीटमेंट तर घेतेय पण मला कधी बरं वाटेल? आज दुपारच्या नंतर मला वाटलं की मी आता जायला पाहिजे मॅडम. एक्सेलंट. मी टाळत होती पण मला वाटलं की जायला पाहिजे. पण काल जेव्हा क्लिनिक मध्ये आला होता त्या येण्याच्या आधी काय वाटत होतं की आयुर्वेदिक आहे, किती वेळ लागेल, कसं बरं वाटेल? काय करतात मी काय 24 तासात तुम्ही बिना बेल्टचे मार्केटमध्ये फिरू शकाल असं वाटलं होतं तुम्हाला? नाही नाही. कोणी बरोबर नसेल तर मी बाहेर पडत नव्हती गेले 15 दिवस. मला कम्प्लीट बेड रेस्ट सांगितली होती. पण कालपासून मी सगळ्यांना नाही का कोणी मला डबा घेऊन यायचं नाही. नाहीतर माझ्या मैत्रिणी हे एवढं पाठवतात की मावश्या त्या पाठवतात, बहिणी पाठवतात. आता कसं वाटतंय सगळी स्वतःची कामं स्वतः करताना? आणि बेल्ट निघालाय, आवडीचं काम करणं स्वतःचं हे आवडीचं आहे. आणि बेल्ट निघाला हे कसं वाटतंय? ते चांगलंच ना. येस. सो थँक्यू सो मच. बेसिकली मला तुम्ही विचाराल ना तर मी स्पष्ट मनापासून उत्तर. येस, मनापासूनच उत्तर आम्हाला. त्यामुळे मी यशस्वी एक बिझनेस. डेफिनेटली आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. कोणालाच घाबरत नाही आणि खरंच कोणाला घाबरू नये. घाबरण्यासारखं काहीच नाहीये. एक स्त्रीत्व जे असतं त्याच्यामध्ये डेफिनेटली खूप साऱ्या गोष्टी असतात. जेव्हा एक म्हणजे मोटिवेट करते लेडीजना. येस. So definitely when you are able to do something in your life, you can definitely able to motivate n number of people, especially I am talking about. Yes. मला वाटतं कोणावर लेडीजवर प्रसंग येतात ना हे यायलाच पाहिजे. नाहीतर त्या बावळट होऊन राहतील. व्हेरी ट्रू. हे सगळ्यांसाठी, लेडीजसाठी नाही, सगळ्यांसाठी. ओव्हरऑल आयुष्य आपल्याला जे काही देतं ना ते आपल्याला घडवत असतं, शिकण्यासाठी आणि घडवण्यासाठी देत असतं. वेरी इंपॉर्टेंट मैसेज. यू नो, आई एम सो ग्लैड कि कुछ तो फ्रूटफुल है आज के. भले बहुत लेट लाइव वीडियो है, अंदर ऑलरेडी पेशेंट है, बट स्टिल आई एम सो हैप्पी. जिंदगी जो भी देती है उसको आप एक्सेप्ट करिए, एस्केप मत करिए. जब आप भागने की कोशिश करते हो, यस, जब आप भागने की कोशिश करते हो तो बहुत डिफिकल्ट होता है. कल वो इतने पेन में थे ना कि मतलब एक करवट से एक करवट होना है, स्टिल उनमें बहुत पेन था बट एक स्माइल थी, वो मुझे भी हंसा रहे थे. सो इट्स रियली अ वंडरफुल थिंग कि मतलब कभी कभी ना पेशेंट से बहुत मोटिवेशन मिल जाता है कि उनके सफरिंग्स इतने होते हैं, सारी चीजें होती है, बट वो उनके चेहरे पे स्माइल होती है, पॉजिटिविटी होती है. दैट इज समथिंग रियली मेक्स दिस इट स्पेशल. क्योंकि ये जो जिंदगी, ये चेयर जो जिंदगी सिखाती है ना वो बहुत अलग होती है. और वो आपको दैट यू अंडरस्टैंड कि व्हाट इज द लाइफ फर्स्ट थिंग इन डेप्थ. तुम्ही ज्या सीटवर बसलात ना त्याचा मान ठेवायची ताकद आमच्यामध्ये बुद्धी पाहिजे. यस, डेफिनेटली. मतलब इंडिया में वो चीज है कि डॉक्टर के लिए देयर इज अ लॉट ऑफ रिस्पेक्ट. आज भी भगवान का दर्जा दिया जाता है, हालांकि उतना काम हमारा नहीं है. हम एक बहुत एक हल्का सा कॉन्ट्रीब्यूशन मैं बोल सकती हूँ कि आयुर्वेदा फील्ड के लिए है. देर आर लॉट मेनी पीपल हु डिड लॉट ऑफ कॉन्ट्रीब्यूशन टू द मेडिकल फील्ड एंड डेफिनेटली दीज थिंग्स आर स्टिल देयर. सो बट डेफिनेटली मतलब टू हील समवन, उसके लिए जो एक ब्लेसिंग्स है वो मेरे पास है. एंड आई रियली फील ब्लेस्ड कि whenever the patient enter with so many sufferings, जब वो जाते हैं यहाँ से तो कहीं ना कहीं उनके चेहरे पे स्माइल होती है. वो चीज भगवान ने मुझे दी है. आई एम रियली ब्लेस्ड. सो ये सारी चीजों के साथ विद इन 24 hours in the severe condition, what results we can see, what result we can expect, ये आंसर है ये सारे महानुभावों के लिए जिनको लगता है आयुर्वेद से कुछ नहीं हो सकता, आयुर्वेदा से बहुत लेट फर्क पड़ेगा, हमें बरसों तक आयुर्वेदिक ट्रीटमेंट लेनी पड़ेगी. दिस इज द प्रिसाइज आंसर. एंड आई वांट एवरी वैद्य who are practicing the scientific and authentic Ayurveda, they should speak about their cases. It is a need of our, we are not
doing publicity of our clinic, nor we are doing publicity of the doctor. It's all about the Ayurveda and Ayurveda and Ayurveda, because who are रुचा कोठारी है, yes, मुझे डायरेक्टली आपका ही नाम बोला। दिस इज द मेन थिंग। मुझे ये चीज भी बोलनी है कि क्लिनिक में कोई पेशेंट हमारा कहीं पे पब्लिसिटी का बोर्ड नहीं है, कुछ नहीं। वॉट एवर द पेशेंट आर कमिंग, आइदर दे आर कमिंग वॉक इन और दे आर जस्ट कमिंग विद द रेफरेंसेस। सो रेफरेंस से पेशेंट्स आना इज ऑल्सो द ब्यूटिफुल थिंग। वो होता है कि उन्होंने बोला नहीं आप वहां पे जाओ, आप ठीक ही हो जाओगे। बहुत सारी जिम्मेदारी भी आती है वो सारी चीजों के साथ, बट डेफिनेटली मतलब आई ऑलरेडी टोल्ड यू कि आई लव टू एक्सेप्ट द चैलेंजेस। सो ये बहुत सारी चीजें मैंने बताया कि ये चेयर आपको सिखा देती है, बट डेफिनेटली एक ही मतलब होलिस्टिक हीलिंग देने के लिए एक ब्लेसिंग्स आपके पास चाहिए होती है, वो स्वामी ने दी है मुझे। सो आई एम रियली ब्लेस्ड एंड टच विथ ऑल दिस थिंग्स। सो मुझे यही बोलना है कि आयुर्वेद स्लो है या बाकी सारी चीजें, ये कंसेप्ट आपके दिमाग से निकाल दीजिए। आयुर्वेदा से हम कितना क्विकली और क्या पेशेंट को दे सकते हैं, मतलब लिटरली द लाइफ इज चेंज विद इन 24 आवर्स, वॉकिंग इंडिपेंडेंटली, एबल टू डू ऑल द थिंग्स, ऑल द स्टफ इंडिपेंडेंटली, दैट एवरीथिंग वी कैन डू। एंड डेफिनेटली ये जो ब्लेसिंग्स है वो आपको और कहीं नहीं मिल सकते। सो सीरियसली मीन्स आयुर्वेद डॉक्टर प्रोफेशन इज नोबल प्रोफेशन, बट उससे भी ज्यादा कुछ है। सो दैट इज आयुर्वेदा प्रोफेशन विच इज able to give the holistic healing, a complete healing with Ayurveda. So इसी के साथ I will conclude. Please do take care. अपना ध्यान रखिए, अपने नियर एंड डियर वंस का ध्यान रखिए और हमेशा हैप्पी रहिए। नमस्ते, थैंक यू।